चला विजय आणि तेजस पहिलं षटक कोण हाताळतोय? चला चला क्षेत्ररक्षण लावा मित्रांनो. नंतर तुम्हाला हे बघा क्षेत्ररक्षण तुम्ही लवकर करा, अन्यथा तुम्हालाच बॉल दिसणार नाही. रोहित आहे पुन्हा एकदा. चला नांदगाव तुम्ही क्षेत्ररक्षण लवकर लावा, अन्यथा तुम्हाला पुन्हा बॉल दिसणार नाही. तळेखार संघाने बघा नाणेफेक जिंकलं, त्वरित फलंदाजीचा निर्णय घेतलाय, कारण त्यांना माहिती आहे की थोडासा उजेड असेल आणि त्या उजेडामध्ये आपण बऱ्यापैकी फलंदाजी करू शकू. कारण विजय घाणेकर हा मोठ्या मोठ्या स्पर्धेत खेळणारा आयकॉन खेळाडू आहे. यावेळेस चांगला चेंडू होता, मात्र एक धाव मिळते. एकच धावेमध्ये समाधान मानावं लागणार आहे, कारण अलॉंग द कार्पेट चेंडू हा शॉर्ट मिड विकेटला गेला आहे. एक धाव आली आहे. आता 4 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्याच चेंडूवर एक धाव आली आहे. दोन्ही संघाने या ठिकाणी चांगला खेळ, अगदी उच्च कोटीचा खेळ केला. नांदगाव संघाने देखील चांगला खेळ केला. तळेखार संघाने चांगला खेळ केला. यंग बॉईज राठाड संघाने चांगला खेळ केला. यावेळेस मात्र चेंडू स्ट्रेट ड्राईव्हचा, आणि इथे पाहूया पंच काय सांगतात. पंच सांगतात की धाव क्लिअर झाली आहे, म्हणजे 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांच्या भरीनंतर एकूण धावसंख्या होते ती 3 धावा. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 3 धावा जमा केल्यात तळेखार संघाने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, यावेळेसचा चेंडू चांगला चेंडू. अगदी फलंदाजाला चेंडू दिसत नाही आहे. उरलेलं का यष्टीरक्षक पूर्ण करतोय, कारण आपण फलंदाजाला दोष देऊ शकणार नाही मित्रांनो. आपल्याला देखील इथून चेंडू दिसत नाही. आपण अंदाज म्हणजे धावर जसे चालले आमची कॉमेंट्री, काही इलाज नाही. हा चेंडू उंच आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहे, मात्र त्याला चेंडू दिसणार नाही. चेंडू सीमारेषेच्याकडे जातोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा येत आहेत 4. चौकार. 4 धावांच्या भरीने एकूण धावा होत आहेत त्या 7 धावा. 4 झाले ना बॉल. 1 टू गो. शेवटचा चेंडू आहे. या शेवटच्या चेंडूवर तेजसच्या बॅटमधून मोठा फटका येतो का हे देखील पाहावं लागेल. त्या ठिकाणी चेंडू फाईन लेगला जातोय. थोडं कचाळ क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली, आणि या 2 धावांच्या भरीने संघाची एकूण स्थिती झाली ती 9. म्हणजे 10 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 10 धावा. पहा इथे बघा, मुरुड संघाला आपण नक्कीच धन्यवाद द्यायला लागतील. त्यांचा बघा बॅटर मैदानात असताना ताबडतोब क्षेत्ररक्षक मैदानात गेले. त्यांना माहिती आहे की आपल्याला हा अंतिम सामना खेळून त्यांना बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. मुरुडच्या जवळ हा अगदी तळेखार, लक्ष्मीखार ही जी गावं आहेत, कारण आम्ही महाड ते मुरुड ही दुटी करायचो तेव्हा एस टीमध्ये आम्हाला ती गावं बघायला मिळायची. नाही, मी एस टीत कंडक्टर होतो बाळा. मुरुड दुटी करायचो महाड ते मुरुड, त्यामुळे मला नांदगाव, तुमचे तळेखार, लक्ष्मीखार ही सगळे गाव माहिती आहेत. यस, 10 धावांची गरज. 5 चेंडू आणि 10 धावा. चला नांदगाव संघ आपले सलामीचे दोन्ही बॅटर पाठवा, त्वरित मैदानात या. पियुष आणि रोहित अगदी नेहमीचे सलामीची यशस्वी जोडी. चला या, लवकर या. आणि गोलंदाजीसाठी आपण चला चला क्षेत्ररक्षण लावा. मुरुडवाले, तळेखार क्षेत्ररक्षण लावा. तळेखार संघाने निर्धारित 5 चेंडूमध्ये 9 धावा केल्या आणि 10 धावांचं लक्ष नांदगाव संघासमोर ठेवलेलं आहे. नांदगाव संघाचे दोन्ही सलामी बॅटर मैदानात आलेले आहेत. या ठिकाणी मी सर्व संघांना निमंत्रित करतो. चला, 4थ्या आणि 5व्या क्रमांकासाठी जे 2 ट्रॉफ्या होत्या ते दोन्ही संघ घेऊन गेलेले आहेत. आता मात्र 3 संघ या ठिकाणी उरलेले आहेत.
तिन्ही संघांना विनंती आहे, आपण समालोचन कशा समोर या राहटाड यंग बॉयज राहटाड संघाला विनंती आहे, आपणही आपला संघ तयार ठेवा. या ठिकाणी पंच मात्र नो बॉल घोषित करतात आणि धावा 4 म्हणजेच 1+4 5 धावा. 5 धावा म्हणजे आता 5 धावांची गरज आहे, ती 5 चेंडूमध्ये 5 चेंडू आणि 5 धावा. पहिला चेंडू खराब चेंडू आहे आणि जी आशा निर्माण केली होती विजयनी, त्या आशेवर खऱ्या अर्थाने या ठिकाणी ह्या गोलंदाजांनी पाणी फेरलेलं आहे. आता 5 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. पहिला चेंडू नो बॉल. आता फ्रीड देखील असेल. हा चेंडू मात्र चांगला होता, याच्यावर कोणती धाव येत नाही. आता 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. सामना चुरशीचा, अटीतटीचा, रोमहर्षक सामना, शेवटचा अंतिम सामना आपल्याला इथे पाहायला मिळतोय. इथे मात्र पुश केलेला आहे. पुश करो खुश रहो अशा प्रकारे इथे पहिली धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. या 2 धावांच्या भरीने एकूण धावसंख्या 7 धावा म्हणजे 3 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 3 चेंडू आणि 3 धावा. पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट चुरस निर्माण झालेली आहे. खऱ्या अर्थाने आम्हाला इथून बॉल अजिबात दिसत नाही. पुन्हा एकदा या ठिकाणी कव्हर आणि पॉईंटच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि इथे काय होतंय, 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या भरीनंतर धावसंख्या 9 म्हणजे एकच धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 2 चेंडू 1 धाव 2 चेंडू. तळेखार की नांदगाव, नांदगाव की तळेखार? नांदगाव म्हणजे मुरुड जवळचा नांदगाव ना. दोन्ही संघ मुरुड तालुक्यातले आहेत आणि नेहमीच एकमेकाविरुद्ध